छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकूण 3 राज्याभिषेक झाले होते. हे तुम्हाला माहिती आहे का? मी तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक जावळीत झाला होता, असं काही इतिहासकार मानतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा जावळीच्या मोऱ्यांना जेरीस आणलं, त्यानंतर त्यांचा पहिला राज्याभिषेक केला असं सांगितलं जातं. दुसरा राज्याभिषेक हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे जो रायगडावर पार पडला होता. रायगडावर 6 जून 1674 रोजी हा राज्याभिषेक पार पडला होता. या राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. स्वतंत्र राज्याची राज्याभिषेक ही नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारांसाठी शिवराई आणि होन ही मोडी लिपीतली नाणीही त्यांनी चलनात आणली. हा राज्याभिषेक काशीचे विद्वान गागा भट्ट यांच्या हातून केला गेला होता. इतिहासातली महत्त्वपूर्ण घटना म्हणून या राज्याभिषेकाकडे पाहिलं जातं. आणि शिवरायांचा तिसरा राज्याभिषेक झाला होता. तो होता तांत्रिक पद्धतीचा, जो शाक्त पंथांच्या नियमांनी झाला होता. पहिल्या राज्याभिषेकाच्या वेळी जे काही अपशकुन घडले होते, त्यामुळे निश्चलपुरी गोसावी या साधूंनी शिवरायांचा 24 सप्टेंबर 1674 रोजी पुन्हा अभिषेक केला होता. शिवराज्याभिषेक कल्पतरू या ग्रंथात या राज्याभिषेकाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. जर तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.